अंतरा दास ही कोलकात्यावरून पुण्याला आली। इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता पुढची स्वप्न गाठण्यासाठी म्हणून तिने पिंपरी निवडलं। पिंपरीमध्ये आल्यानंतर तिच्या स्वप्नांचा पाठलाग करतानाच तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। कुणी केली हत्या आणि का केली, पाहूयात नाजिम मुल्लाचा रिपोर्ट। पुणे पिंपरीसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अंतरा दास हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात अखेर पोलिसांना यश आलंय। अंतरा दासच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बंगळुरूहून संतोष कुमारला बेड्या ठोकल्यात। अंतरा दासची हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचं उघडकीस आलंय। मूळची कोलकात्याची रहिवासी असणारी अंतरा पिंपरीतील कॅपजेमिनी IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती। शुक्रवारी कंपनीतून घरी जाताना रात्री 8:30च्या सुमारास तिची निर्घृण हत्या करण्यात आली। अंतराच्या वडिलांनी तिचा मित्र संतोष कुमारकडे संशयाची सुई वळवली। इन्वेस्टिगेशन टीम बनाई थी, इसमें से एक टीम तुरंत बेंगलोर भेजी गई थी। तो वहां से पूछताछ के लिए अभी जिनको अरेस्ट किया है उनको बुलाया गया था और पूछताछ में जैसे ही हमारे सामने एविडेंसेस आ गए तो हमने अगली प्रोसीजर के लिए आरोपी को अरेस्ट किया है। पोलिसांनी खाक्या दाखवताच संतोष कुमारने आपलं तोंड उघडलंय। संतोष कुमार आणि अंतरा दास या दोघांनी बेंगलोरमध्ये एकत्रित ट्रेनिंग घेतलं। ट्रेनिंग घेतल्यानंतर अंतराला पिंपरीतल्या एका IT कंपनीत नोकरी मिळाली। पिंपरीत अंतरा आल्यानंतरही संतोषनं तिचा पिच्छा सोडला नाही। संतोष तिच्या मागे लग्नासाठी तगादा लावून होता। अंतराच्या हत्येवेळी संतोष कुमार घटनास्थळी होता का की त्याने कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीने तिचा काटा काढला, याचं उत्तर अद्याप पोलिसांना मिळालेलं नाही। संतोष कुमार का पहले से ही वन साइडेड लव था। प्रेम कुमार का एंगेजमेंट भी इसी मैटर में ब्रेक हो चुका है और यही बेसिक रीजन है जो तपास में अब तक के तपास में आगे आया है। पोलिसांनी संतोष कुमार विरोधात हत्येचा आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकही रवाना केलंय। प्रेम अंधळ असतं असं म्हणतात, मात्र एकतर्फी प्रेम हे तेवढंच घातक असतं। कारण आतापर्यंत एकतर्फी प्रेमामुळे अंतराप्रमाणे अनेक तरुणींना आपला जीव गमवावा लागलाय। नाजिम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पिंपरी।